चलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, खूप महत्त्वाचं चॅप्टर ते म्हणजे आपल्याला नातेसंबंध हा टॉपिक शिकायचा आहे. नातेसंबंध जर तुम्ही बघितले ना, आता भरपूर विद्यार्थी काय करता की नातेसंबंध या टॉपिकला ना ते काय करता बाय ऑप्शनली ठेवता. पण आजपासून नातेसंबंध हा जो काही टॉपिक आहे ना, नातेसंबंध याला बाय ऑप्शन सोडायचं नाही, हे मी सांगतो. का बरं? की नातेसंबंध खूप सोपा टॉपिक आहे आणि तेवढाच तो अवघड पण आहे. कारण का काही विद्यार्थ्यांना ना समजत नाही. पण आता मी ज्या काही थोड्याफार बेसिक गोष्टी सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, त्या तुम्ही प्रॉपर व्यवस्थित लिहून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या. 100% सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. बघा, आता नातेसंबंधामध्ये ना ह्या नातेसंबंधामध्ये ना तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक असती, एक म्हणजे पुरुष आणि दुसरी व्यक्ती असती स्त्री, किंवा तिला आपण महिला सुद्धा म्हणतो. मग ह्या नातेसंबंधामध्ये जर आपल्याला स्पेसिफिक नाव पुरुष असेल की ए हा मुलगा आहे, मग पुरुष जर आपल्याला दाखवायचा असेल ना, तर आपण तो यम या अक्षराने दाखवणार आहे. आणि जर महिला दाखवायची असेल तर आपण ती एफ या अक्षराने दाखवणार आहे. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. जर स्पेसिफिक पुरुषाचा उल्लेख असेल तर आपण त्याला एम नावाने दाखवायचे आणि महिलाचा उल्लेख असेल तर त्याला एफ नावाने दाखवायचे. आता यामध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक पहिलं नातं असतं, पहिलं नातं एक नवरा आणि बायको. पहिलं नातं नवरा व बायकोचं नातं राहतं. मग हे दाखवायचं कोणत्या चिन्हाने? जर नवरा आणि बायकोचं नातं असेल ना, तर ते गुणाकाराच्या चिन्हाने दाखवायचं. कोणत्या चिन्हाने? गुणाकाराच्या चिन्हाने. कशाचं नातं? नवरा आणि बायकोचं नातं. दुसरं याच्यामध्ये काय? आई वडिलापासून आई वडिलापासून मुलगा किंवा मुलगी, तर हे नातं दाखवायचं असेल ना, मुलगा किंवा मुलगी, तर तुम्ही ह्या चिन्हाने दाखवायचे. म्हणजे जी जुनी पिढी असेल, किंवा वडील असतील, हे काय येणार? वर येणार मुलापेक्षा. हे दुसरं. आणि तिसरं नातं म्हणजे भावंडाचे नातं. भावंडाचे नाते. भावंडाचे नाते. बरोबर? हे भावंडाचं नातं दाखवायचं असेल तर हे भावंडाचं नातं दाखवायचं इक्वल या चिन्हाने. कोणत्या? इक्वल. या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. नवरा आणि बायकोचं नातं असेल तर गुणाकाराने दर्शवायचं. आई वडिलापासून मुलगा मुलगी असेल, मग त्या पिढ्या जशा वाढत जातील, फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड वगैरे, असं आपल्याला पुढे करता येईल. आणि तिसरं असेल भावंडाचे नाते. हे भावंडाचे नाते इक्वल या चिन्हाने दाखवायचे. या तीन गोष्टी खूप महत्वाचे. या तीन गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. याच्यावर आपल्याला एक तुम्हाला मी बेसिक काय काय प्रश्न असणार आहे ते सांगणार आहे. पहिल्यांदा हे तीन व्यवस्थित लिहून घ्या सर्वांनी. चलो लवकर फास्ट. झाला? बघा आता याच्यावर काय आहे. आता नवरा आणि बायको या दोघांवर नवरा आणि बायको. नवरा आणि बायको. समजा काय केलंय, नवरा आणि बायको आहे. ओके. आता एक एक प्रश्न आहे सोपा. ए हे बी चे पती आहेत. ए हे बी चे पती आहेत. पती. ए हे कुणाचे पती आहेत? ए हे व्यक्ती बी चे पती आहेत. कुणाचे पती आहेत? बी चे पती. ए हे व्यक्ती बी चे पती आहेत. हे नवरा बायको आहेत. हे दोघं तर आपल्याला माहिती आहे. पहिली गोष्ट, ए आणि हे बी नवरा बायको झाले. कारण का ए हे कुणाचे पती आहेत? ए हे बी चे पती आहेत. कुणाचे पती आहेत? ए हे पती आहेत. पती. मग पती म्हणजे ए हा व्यक्ती मेल आहे
आणि बी ही व्यक्ती पती आहेत, म्हणजे एक साधारण गोष्ट आहे, जर हा नवरा असेल तर ही बायको असणार, मग ही व्यक्ती फिमेल असणार, बरोबर. ए हा मेल असेल, बी हा फिमेल असेल. एवढं समजलं. काय दाखवलं बघा, ए हे बी चे पती आहेत. कुणाचे? ए हे बी चे पती. ए नावाची गोष्टी कोण आहे रे? पती आहे. मग नवरा बायकोचं नातं असल्यामुळं दोघांमध्ये काय केला? गुणाकार. आता सेम अशाच पद्धतीने दुसरा प्रश्न काय तयार होऊ शकतो बघा. ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी या व्यक्तीची पत्नी आहे. कुणाची? ए ही बी या व्यक्तीची पत्नी आहे. म्हणजे या दोघांचा संबंध झाला नवरा बायको. हे नवरा बायको पहिल्यांदा ए गुणिले बी, जो गुणाकाराचं साइन असतं नवरा आणि बायकोसाठी. ए ही कुणाची पत्नी आहे? ए ही बी ची पत्नी आहे. कुणाची पत्नी आहे? ए ही व्यक्ती पत्नी आहे. मग ए ही व्यक्ती जर पत्नी असेल तर ही फिमेल झाली आणि बी ही व्यक्ती काय झाली? मेल झाली. समजलं? काय झाले? मेल झालं. आता एखाद्या वेळेस काय होतं की ए व बी हे एकमेकाचे जोडीदार आहेत. तिसरा प्रश्न काय असू शकतो याच्यामध्ये बघा. तिसरा असा सेम मध्ये, ए व बी हे एकमेकाचे जोडीदार आहेत. जोडीदार आहेत म्हणजे हे नवरा बायकोच आहेत. ए आणि बी हे दोघं नवरा बायको आहेत, जोडीदार आहेत. ए व बी हे एकमेकाचे जोडीदार आहेत, म्हणजे हे दोघे पण नवरा बायकोचं नातं आहे या दोघांमध्ये. पण मला एक्झॅक्ट माहिती नाही ए ही नावाची व्यक्ती मेल आहे का फिमेल आहे, मी दोन्ही लिहितो. आणि बी ही नावाची व्यक्ती मेल आहे का फिमेल आहे, किंवा फिमेल आहे का मेल आहे, काहीच माहिती नाही. म्हणजे याचं जे काही जनरल असेल ना, जोडीदार आहेत वगैरे असा हा प्रश्न विचारला जातो एमपीसी मध्ये, मग निश्चित आपल्याला याचं जेंडर माहिती नसतं. मग यावेळेस असं काय करायचं की ए हा व्यक्ती मेल सुद्धा असू शकतो किंवा ए हा व्यक्ती फिमेल सुद्धा असू शकतो. तसाच बी हा व्यक्ती फिमेल असू शकतो किंवा बी हा व्यक्ती मेल सुद्धा असू शकतो. हे तुम्हाला जे नवरा बायकोचे जे काही 3 गोष्टी होत्या ना, या 3 गोष्टी या बेसिक मधून मी सांगितल्यात. आणि याच्या पलीकडे आता जी दुसरी गोष्ट आहे, आपण दुसरा सांगितला मी तुम्हाला, की दुसरा कोणता सांगितला? आई वडिलापासून मुलगा मुलगी यांचे नाते. आई वडिलापासून इथं घेतो मी. आई वडिलापासून मुलगा व मुलगी यांच्या नात्यासंबंध. मुलगा व मुलगी, बरोबर. समजा ए हे बी चे वडील आहेत. ए ही नावाची व्यक्ती बी चे वडील आहेत. बघा आता मी तुम्हाला सांगितलंय आई वडिलापासून मुलगा व मुलगी याचा जो काही साइन आहे हे आपण या पद्धतीने दर्शवणार आहे. ओके, खाली बाण. ए हे बी चे वडील आहेत. ए हे कुणाचे वडील आहेत? ए ही व्यक्ती वडील आहेत, वडील. मग वडीलधारी जी मंडळी असेल ना, ती पहिल्यांदा फर्स्ट जनरेशन. आणि ए हे बी चे वडील आहेत. कुणाचे वडील आहेत? बी चे वडील आहेत. मला माहिती आहे बघा, ए हे बी चे वडील आहेत. वडील म्हणजे ते मेल व्यक्ती आहे, बरोबर, फिमेल नाही. मग एचं जनरल मला माहिती झालं, ए हा नावाचा व्यक्ती हा 100% मेल आहे, पुरुष आहे तो व्यक्ती. पण बी चे वडील आहेत. बी नावाची व्यक्ती मुलगी आहे का मुलगा आहे माहिती आहे का? मग बी चं जनरल मी निश्चित सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मग बी हा व्यक्ती एकतर मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो. संपला. हे खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा बघा,
ए हे बी चे वडील आहेत. कुणाचे वडील आहेत? ए हा नावाचा वडील आहे. कुणाचा? बीचा. बीचं जनरल इथं खाली येणार बरं का. ही कंडिशन आहे. आता ए हे वडील आहेत तर यांचं जनरल फिक्स झालं. हा ए नावाचा व्यक्ती पुरुष आहे. पण बी नावाची व्यक्तीबद्दल काहीच माहिती सांगितलेली नाही. बी हा व्यक्ती मेल आहे का फिमेल आहे माहिती नाहीये. तो मुलगा आहे का मुलगी आहे माहिती नाही. म्हणून त्याचं जनरल मला निश्चित सांगता येणार नाही. पहिली कंडिशन या प्रश्नामध्ये ही झाली. व्यवस्थित समजून घ्या आणि नोट डाऊन करा ही कंडिशन. चलो लवकर फास्ट. झाला. परत बघा आता दुसरा याच्याच मध्ये काय होतो? ए ही बी ची आई आहे. आई आहे ही दुसरी कंडिशन. त्याच्याच मधली आई वडिलापासून जे नातं तयार होतं ते काय सांगितलंय? ए ही नावाची व्यक्ती बी ची कोण आहे? आई आहे. कुणाची? ए नावाची व्यक्ती बी ची आई आहे. बी ची आई. मग ए जर व्यक्ती कुणाची आई आहे? बी ची आई आहे. ओके. ए ही नावाची व्यक्ती बी ची आई आहे. आई आहे म्हणजे हिचं जनरल मला निश्चित माहिती आहे. एचं जनरल मला निश्चित माहिती आहे. ही फिमेल असेल फिमेल. कारण काय? ती आई आहे आणि हिचा कोणता तरी XYZ काहीतरी एक नवरा असेल. आणि या नवरा बायकोपासून जे बी अपत्य यांचं, मग ते अपत्य बी जे आहे मला त्यांनी सांगितलं नाही तो मुलगा आहे का मुलगी आहे. मला बीचं जनरल निश्चित करता येत नाही. तो मुलगा देखील असू शकतो किंवा मुलगी देखील असू शकते. हे बीचं जनरल. कारण का? मला एचं जनरल निश्चित करता येतं. ए ही कुणाची आई आहे? बी ची आई आहे. ए हा व्यक्ती बीच्या वर आला पाहिजे, खाली तर नाही येणार. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. आणि या बी व्यक्तीचा कोणीतरी एक फादर असणार, वडील असतील. पण ते मला माहिती आहे का नाही मग त्यांच्याबद्दल काही गरज नाही. पण एवढं तरी हे बेसिक समज. हे तुमचं आई वडिलांचं. आता काही ठिकाणी काय असेल, आजोबा येतील, काही येतील. जनरेशन जशा वाढत जातील ही पहिली पिढी, त्याच्यानंतर ह्याच्यावरची येणारी दुसरी पिढी, त्याच्यावरची तिसरी. आजोबा आला, दुसरी पिढी येणार. बरोबर. मग दोन्ही साईडचे आजोबा हे खूप महत्वाचं आहे. हे दोन्ही एवढे व्यवस्थित लिहून घ्या. आणि आता ह्याच्यात तिसरा मध्ये आपण भावंडाचं घेतलं होतं. ते भावंडाचं एकदा बघू. आणि आजचं जे काय बेसिक आहे ना हे नातेसंबंधामधलं, हे खूप महत्वाचं होतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे. तिसरं जे नातं होतं ते आपलं भावंडाचे नाते होते. भावंडाचे नाते कशाने दर्शवतो रे आपण? इक्वल या साईनने. कशाने दर्शवतो? इक्वल या साईनने. मी समजा ए ही व्यक्ती बी चा किंवा ए हा बी चा भाऊ आहे. ए हा व्यक्ती बी चा भाऊ आहे. कुणाचा? ए हा व्यक्ती बी चा भाऊ आहे. ए हा व्यक्ती बी चा भाऊ आहे. चलो आता बघा. ए हा व्यक्ती बी चा भाऊ आहे. ए हा व्यक्ती बी चा भाऊ आहे आणि भावंडाचं नातं आपण इक्वल चिन्हांनी दर्शवतो हे. पण ए हा व्यक्ती कोण आहे? भाऊ आहे. म्हणजे याचं जनरल मला निश्चित माहिती आहे. तो भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे. पण बी चा भाऊ आहे. मग बी नावाची व्यक्ती इथं तोचा हा भाऊ पण असू शकतो किंवा बहीण पण असू शकते. मग याचं जनरल मला निश्चित माहिती आहे का रे भाऊ? माहिती नाही. कारण का? बी नावाची व्यक्ती याचा भाऊ सुद्धा असू शकतो किंवा याची बहीण सुद्धा असू शकते. मग बीचं जनरल मला निश्चित माहिती नाही. त्याचं एकतर मेल असू शकतो किंवा फिमेल असू. समजला? हे भावंडाचं नातं व्यवस्थित लिहून घ्या. चलो पुढे याच्यात पलीकडे काय? ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. ए नावाची व्यक्ती कुणाची बहीण आहे? बी ची बहीण आहे. ए नावाची व्यक्ती हे बहीण भावाचं नातं इक्वलनी
ए ही व्यक्ती बी ची बहीण आहे, म्हणजे ए च जनरल निश्चित माहिती आहे, ए ही बहीण आहे कुणाची, बी ची. ए ही बहीण आहे तर ही फिमेल असेल भाऊ, बहीण आहे कारण का ती मुलगी आहे, पण बी ची बहीण आहे, मग मुलगा असेल का मुलगी असेल माहिती आहे का, माहिती नाही, मग बी च जनरल माहिती नाही, तो एम असू शकतो किंवा एफ असू शकतो. बी ची बहीण आहे, बी नावाची व्यक्ती मुलगी आहे का मुलगा आहे, त्यांनी स्पेसिफिक नाव घेतलं नाही, एवढ्या ज्या कंडिशन होत्या ह्या खूप महत्वाचं आहे. भावंडाचं नातं असेल तर इक्वलच्या चिन्हाने दर्शवायचंय. परत त्याच्या पुढे आई वडिलांच्या पासून मुलगा मुलगीचं नातं असेल तर ह्या ॲरोने दर्शवायचंय. ह्या पण दोन गोष्टी महत्वात ठेवा. आणि त्याच्या अलीकडे जर मी गेलो तर हे आई वडिलापासून मुलाचं, त्याच्या अलीकडे एकमेकाचे जोडीदार, तर मला याचं जनरल निश्चित सांगता येत नाही. हे हा व्यक्ती नवरा पण असू शकतो किंवा फिमेल पण असू शकते, बाई पण असू शकते. ओके, काय असो ते, पण मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते समजलं असेल एक अशी अपेक्षा करतो. हे बेसिक आहे आणि यावर जे काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे नातेसंबंधावर, ते प्रश्न आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. व्यवस्थित नोट डाऊन करा आणि हा टॉपिकचे मार्क 100% कोणताही पेपर द्या, त्या पेपरला येतो म्हणजे येतो नातेसंबंधावर मार्क. ओके, चलो, समजला सर्वांनी, नोट डाऊन करत चला. बाकीचं जे काही पुढचं असेल ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. चलो, धन्यवाद.